हॅलो आणि स्वागत तुम्हा सगळ्यांचं बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून एविक्शन झालेलं आहे एका अशा कंटेस्टंटचा ज्याला खूप जास्त मते म्हणजे वोट्स मिळाले होते तरी त्यांचं एविक्शन झालेलं आहे कारण ते बिग बॉसला कंटेंट देत नव्हते. तर मी त्यांचं नाव तुम्हाला सांगून देतो. त्यांचं नाव आहे सचिन कुमावत. सचिन कुमावत त्यांचं एविक्शन झालेलं आहे. जसं की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते बिग बॉसला कंटेंट देत नव्हते म्हणून त्यांचं एविक्शन झालं आहे. पण बिग बॉस मला असं वाटत आहे की या वीकमध्ये जर नो एविक्शन केलं असतं ना तरी चाललं असतं, कारण मागच्या वीकमध्ये तुम्ही डबल एविक्शन केलं, त्यामुळे मला असं वाटतं की या वीकमध्ये नो एविक्शन केलं असतं तरी चाललं असतं. 40च दिवस झालेले आहे आणि आणखी 60 दिवस बाकी आहे, तर खूप जास्त वेळ आहे आपल्याजवळ, म्हणजे तुमच्याजवळ. तर नो एविक्शन करा एखाद्या वीकमध्ये आणि फेमस कंटेस्टंट नका काढू असं मला वाटते. इथून मला एक गोष्ट समजली आहे की तुम्ही काही पण करा पण बिग बॉसला कंटेंट द्या. जर तुम्हाला वोटं पण मिळत असेल तरी बिग बॉस तुम्हाला काढू शकतं. आता रोशन बाकी आहे, त्यानंतर बघू आता कोणाचं एविक्शन होऊ शकतं, कारण रोशन पण बिग बॉसला कंटेंट देत नाही आहे आणि ते आपल्या वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 1वर होते. सचिन दादा हे नंबर 2वर होते आणि सर्वात खाली होते प्रभू शेळके आणि रुचिता जामदार आणि मंदात होते वाटते सागर करंडे नंबर 8वर. तर त्यांचं एविक्शन नाही झालं आणि यांचं एविक्शन झालेलं आहे. आता बघू समोर कोणाचं एविक्शन होते. आणि तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे की मला इथून असं वाटते की राकेश बापट यांचं एविक्शन नाही होणार, हे बिग बॉसचे विनर बनणार असं मला वाटते. राकेश बापट विनर बनणार. 40 दिवस झालेले आहे, 60 दिवस बाकी आहे, आणखी 40-41 किती दिवस झाले मला माहीत, पण 40च्या आसपास दिवस झालेले आहे, आणखी 60 दिवस बाकी आहे. तर बघू कोणाचं एविक्शन होते आणि कोण विनर बनते. पण मला इथून असं वाटते की राकेश बापट हे या शोचे विनर बनणार. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सचिन कुमारच्या एविक्शनबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर कमेंट सेक्शन खुलं आहे, बोला तिथे. आणि विनर कोण बनू शकते ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.